तर विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती आहे पहा। कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते। आपत्ती व्यवस्थापनाकडून तैनात करण्यात आली आहे का किंवा त्या टीमकडून सध्या पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी तपासण्याचं काम सुरू आहे। पंचगंगा नदीचं पाणी कितपत आहे याचा GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून आढावा घेतला जातोय। नदी परिसरात बोटीतून तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने लॅपटॉपमध्ये हा डेटा रेकॉर्ड केला जातोय। पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचं दिसून येतंय। जाणून घेऊयात सगळ्या पाणी पातळीच्या तपासणीबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या ज्या ठिकाणी आहे तो पंचगंगा नदी घाटचा सगळा हा परिसर आहे आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो सध्या संपूर्ण परिसरामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळते। पाणी जे आहे ते कुठेपर्यंत आले यासाठी हे आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते बोटिंगद्वारे हा सगळा आढावा जो आहे तो घेत असल्याचं पाहायला मिळते। काही या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी ते देखील आहेत। कहाँ से हो आप और क्या अभी ये कैसा चालू है काम? कलकत्ता से अभी डिस्चार्ज में काम चालू है। डिस्चार्ज अभी पानी जो चल रहा है जितना बह रहा है पानी इसका जो वेलोसिटी है अभी ये कैसा करते हो आप? ये मशीन लगा हुआ है, मशीन में सब कुछ आता है, बस उसको रिकॉर्ड करना है ओके, कौन सा वो वाला मशीन? जो पानी में। और ये कैसा अभी क्या करने वाले आप कैसे करते हो? हाँ उसको जैसे ऑन किया ना उसको डाटा वो दे देगा पूरा आपका, उसमें पानी में कितना पानी जा रहा है बह रहा है, पानी छोड़ता है वेलोसिटी है डिस्चार्ज है सब दे देगा। उसको बस रिकॉर्ड करना है हमको, उसमें लैपटॉप में रिकॉर्ड होता है सब करा हुआ है तो फिक्स करके बस रिकॉर्ड करना। नक्कीच हा एक लॅपटॉप आहे, ज्या लॅपटॉपमध्ये हा सगळा डेटा जो आहे तो रेकॉर्ड केला जातो आणि हे सगळे कर्मचारी आहेत। हा रिमोट देखील आपण पाहतोय, हा रिमोट देखील आहे। ये क्या है? रिमोट क्या है? ये जीपीएस से कनेक्ट होता है, वाटर लेवल है, पानी का लेवल लेना पड़ता है, कितना पानी लेवल है, मिट्टी ओके इससे स्टोर होता है। ओके, जीपीएस को अपलोड है, जीपीएस कंट्रोलर जीपीएस से कनेक्ट होता है। हा रिमोट आहे जो GPS कंट्रोल आहे आणि याच्याद्वारे पाण्याची लेवल जी आहे ती समजली जाते। आणि हे सगळे आता कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या बोटीमधून हा सगळा आढावा घेत असताना पाहायला मिळत आहेत। संपूर्ण पंचगंगा नदीचा जो आपत्ती व्यवस्थापन कडून घेत जी टीम जी आहे ती हा सगळा आढावा घेत असताना पाहायला मिळते। त्यामुळं कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन जे आहे ते कुठेतरी अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते। सगळा परिसर जर आपण पाहिला तर पंचगंगा नदीचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्येच ही सगळी टीम जी आहे ती तैनात आहे। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी असेल इतरही काही नद्यांमध्ये अशाच पद्धतीनं हा सगळा आढावा जो आहे तो घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।